जैन बोर्डिंगवरील प्रशासक नेमून अनुदान द्या, जैन बोर्डिंगची जागा लुटण्याचा हा व्यवहार रद्द करा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कठोर कारवाई करावी। रवींद्र धंगेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। रवींद्र धंगेकर राजकीय नैराश्यातून हे आरोप करत असल्याचा हल्लाबोल इकडे मुरलीधर मोहोळ यांनी केला। तुमच्या माध्यमातून माझी भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती, नम्र विनंती की ही सगळी विकृती ह्याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि जी संस्था संचालकांनी आणि हे सगळे एकत्र येऊन जी मोडीत काढण्याचा आणि घाण ठेवण्याचा महावीरांना प्रयत्न केला आहे त्यांना, त्या समाजाला एक आदर्श असं हे शासन वाटावं म्हणून हे जैन बोर्डिंग हे त्या प्रमाणात डौलदारपणे शासनाने अनुदान देऊन ह्याला विशेष निधी देऊन हे उभं करावं, महावीरांचं देऊळ उभं करावं आणि त्याचं ह्यांनी केलेलं पाप हे खऱ्या अर्थाने धुवून निघेल आणि एक चांगलं प्रशासन म्हणून जैन समाजाच्या पाठीशी उभं राहिलेलं आदर्श शासन म्हणून हे या जनतेला कळेल। उठायचं, काही चालवायचं, उठायचं, काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहे। ज्या वेळेला ही निवडणूक झाली, तुम्हाला सांगतो, लोकसभा विधानसभा राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडनं दुसरं काय अपेक्षा नाही। त्यामुळे तुम्ही मला खरं तर मी माझं स्पष्टीकरण दिलंय, पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असंच मला वाटतं।